शांतपणे आनंदाने उत्साहानं पार पडतील आणि बाप्पा राज्याला आपल्या आणि राष्ट्राला एकूण सगळ्यांना सुखशांती देवो अशी आपण त्यांच्या चरणी बाप्पा जाताना प्रार्थना करू। अंजिरवाडीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या विसर्जनामध्ये तुम्ही सहभागी होता, यापूर्वी अनेक वर्ष सहभागी होते। अंजिरवाडी गणेशोत्सव मंडळामध्ये मला कल्पना नाही, परंतु कदाचित काय किती वर्ष आले असतील, मी या 40 वर्षाचा अध्यक्ष आहे, परंतु 45 वर्ष अध्यक्ष आहे आणि त्याच्या अगोदर सल्लागार वगैरे अनेक पदावर काम केलं। मी लहान म्हणजे मला वाटतं मी 12-15 वर्षाचा असेल तेव्हापासून कार्यकर्ता म्हणून मी इथे काम करत असतो आणि इथे सर्व पक्षाचे, सर्व धर्माचे, सर्व जातीचे लोक या गणेशोत्सवामध्ये भाग घेत असतात आणि अतिशय 76 वर्ष या गणेशोत्सवाला झाली। तेव्हापासून प्रत्येक वर्षी या गणेशोत्सवाचं स्वरूप असंच आहे, ते अतिशय धार्मिक असं स्वरूप ह्या गणेशोत्सव असतात। त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय वगैरे काही अभिनिवेश वगैरे काही नसतो। तुमचं भावनिक नातं इथल्या गणेशोत्सव आणि इथले जे गणेशोत्सवाचे आमचे जे कार्यकर्ते आहेत आणि ह्या एकूणच या माझगाव विभागातले सगळेच कार्यकर्ते, नागरिक यांच्याबरोबर माझं फार भावनिक नातं आहे। कारण इथेच मी पहिल्यांदा शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो, जो मुंबईतले जे पहिले शाखाप्रमुख झाले त्यातला मी होतो आणि इथूनच नगरसेवक मला वाटतं 20-25 वर्ष आणि 2 वेळा आमदार म्हणून मी निवडून गेलो आणि महापौरसुद्धा झालो। तर म्हणजे सामाजिक आणि राजकीय कामाची सुरुवात याच विभागात झाली आणि ती सुरुवात होत असताना विशेषतः अंजिरवाडी उत्सव मंडळ पूर्णपणे ताकदीनं उभं राहिलं। खरं म्हणजे त्यावेळेला इथली सगळी मंडळी काँग्रेसचीच मंडळी होती आणि ती पण आटपाडी आणि त्या भागातली सगळे तासगाव, आटपाडी, सांगली भागातली आणि इतर सर्व समाजाची मागासवर्गीयसुद्धा सगळे देशावरची मंडळी मोठ्या प्रमाणात आणि ते जरी काँग्रेसची होती तरी कार्यकर्ता म्हणून त्यांचा ते माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि मला प्रत्येक निवडणुकीमध्ये मग इथून संपूर्णच माझगावमध्ये मग आता इथे तिथे पुढे इकडे सीताफळवाडी, नारळवाडी, अंजीरवाडी, भाजीपालावाडी, श्रीनिवास बिल्डिंग, माटवा बिल्डिंग, पुढे आणखीन आंबेवाडी, तुळशीवाडी, अशा सगळ्या वाड्या ज्या आहेत जुन्या या माझगावच्या आणि इथेच मी लहानाचा मोठासुद्धा झालो। साहेब, सध्या टप्प्याटप्प्यात एकनाथ शिंदेंना टप्प्याटप्प्यानं आपले जे पदाधिकारी किंवा नेते आहेत त्यांना महामंडळ असतील, वेगवेगळ्या संस्था असतील याचं वाटप केलेलं आहे। राष्ट्रवादीत या विषयावरून नाराजी करा की इकडे मला काही कल्पना नाही आहे काय, परंतु ते त्याच्यामध्ये चर्चा होईल त्यांच्याशी काय। पण एकाच पक्षाच्या लोकांना आणि तुर्तास बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय। विसर्जन मिरवणुकीचा उत्साह आपण पाहत राहणार आहोत।